मित्रांनो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. अजून काय सांगायचं तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर होळीच्या सुट्टीनंतर हा माझा पहिला दिवस आहे. जातो आहे कॉलेजला. अशी काय म्हणजे होळीची सुट्टी खूप दिवस वगैरे अशी होती नव्हतीच, फक्त एकच दिवस होती. म्हणजे सुट्टी होती काय आणि नव्हती काय सेमच. म्हणजे कॉलेज बंद होतं काय आणि चालू होतं काय सारखंच. पण काही सुट्टी होती ती होती. सो चाललो आहेत आता आपण कॉलेजला. तर बघू आज कोणकोणते लेक्चर होता, कोणकोणते लेक्चर नाहीत होत. सो मला यायचं होतं इथून मधून, पण ती एक ताई आपली जात आहे. सो आणि त्याचबरोबर मग मला ब्लॉग पण बनवायचे आहे. तर मी आता असं म्हणजे फिरून जातो आहे थोडंसं. आणि आमच्या क्लासमधलं तर कोणी दिसत नाही, पण ती रुबीबाई दिसत आहे असं मला तरी वाटते. पण काय कोण दुसरंच असलं तर मग त्यामुळे हाक वगैरे देत नाही आहे. मागं ओढून पाहिलं तर ठीक, तर मग क्लासमध्ये भेटूयाच. तर तुमची होळी वगैरे कशी गेली काय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हिंदीमध्ये मी ब्लॉग बनवायचा ट्राय केलेला होता, पण हिंदी मला एवढी काही खास जमत नाही आहे. सो आता मला असं वाटतं की मी मराठीमध्येच ब्लॉग बनवले पाहिजे, कारण की मला हिंदीपेक्षा मराठी लँग्वेज ही चांगली येते. इंग्लिश तर येतच नाही आहे असं समजलं तरी चालेल. आणि हे मागचं तुम्ही व्ह्यू बघू शकता बॉम्बे युनिव्हर्सिटीमधलं, आणि हे आजूबाजूचे झाडं झुडपं आणि हे वरतली फुलं पाकड्या किती छान आहेत. थंडगार हवा येत आहे. आणि तुमच्या साईडला म्हणजे तुमच्या गावाला शहराला कसं प्रकारचं वातावरण आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हमारे इधर ऐसा हो रहा है वैसा हो. तर मग मलाही माहीत पडेल की कसं काय चाललं आहे आपल्या दुनियेत. सो आज असाच ब्लॉग बनवायचा मूड झाला. खूप दिवसापासून ब्लॉग बनवलाच नव्हता. सो चलो थोड्या काळानंतर भेटू. काळानंतर नाही, थोड्याच वेळानंतर भेटू. व्हिडिओज काढतो, पण ते झूम करणार तेव्हा येणार ना. इकडे हे मासे, त्या माशांचं नाव काय असणार? अरे हो, टर्टल्स. चलो सांताक्रूज स्टेशनवरती आलो आहे. कॉलेजचं लेक्चर वगैरे संपवून. सो बघू शकता इकडे आता ट्रेन येईल आणि तांदूळ घ्यायला जातो आहे. कुठे जायचं तेच प्रभादेवी, बरोबर प्रभादेवीला जातो आहे. तर ट्रेनची वाटच पाहत आहे येईल की मग बसून चलो. मित्रांनो, आत्ता हॉस्टेलला चाललो आहे. म्हणजे दादरवरून आलो आपण मीरा नाही, प्रभादेवीकडून आलो आपण दादरला, दादरकडून आलो आपण मीरा करून आपण बस मध्ये बसून आपण आलो आहोत काश्मीराला. आणि आत्ताही मागे एकदम जड वजनदार बॅग घेऊन आपण चाललो आहोत हॉस्टेल. लवकरात लवकर पोहोचावं लागेल, कारण की खूपच वजन लागत आहे बॅग, कारण की त्याच्यामध्ये तांदूळ घालून ठेवलेले आहेत मी. सो खूप हेवी आहे, वजन आहे, आणि त्याच्यात मला ताण वगैरे लागलेले आहे. सो बघू, कारण की खूप ताण लागली आहे. गळा सुकत जात आहे, पोट पण सुकत जात आहे, हे बघू शकता बाई. थोड्याच वेळानं भेगा पडायला सुरुवात होईल. सो तोपर्यंत आपण पोहोचून जाऊ. तर मला असं सांगायचं होतं की आजच्या या ब्लॉगमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच इथेपर्यंत बघितल्यामुळे. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय.